मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर. मित्रांनो, आखातामध्ये अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण हा जो संघर्ष सुरू झाला आहे, त्यांनी चौथ्या आठवड्यामध्ये प्रवेश केला आहे आणि जवळपास 23 दिवसानंतर संपूर्ण जगाला दिलासा देणारी एक बातमी आपल्यापर्यंत आलेली आहे आणि ती बातमी आहे की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं आहे की पुढचे 5 दिवस आम्ही इराणला एक अल्टिमेटम देतो आहोत, एक मुदत देतो आहोत आणि या 5 दिवसांमध्ये जर त्यांनी स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ जे आहे याच्यावरती जाणारे जे जहाज आहेत, तेलाने भरलेले जहाज किंवा ट्रान्सपोर्टेशनचे जे जहाज आहेत त्याच्यावरती जर अटॅक केला नाही आणि स्ट्रेट ऑफ हॉर्मुझचं जे ब्लॉकेज इराणनी केलेलं आहे ते त्यांनी जर ओपन नाही केलं तर आम्ही 5 दिवसानंतर त्यांच्यावरती परत अटॅक्स करू. विशेष करून इराणच्या पॉवर प्लांट्सवरती आम्ही अटॅक करू आणि त्यामुळे पुढचे 5 दिवस अमेरिकेकडनं इराणवरती अटॅक होणार नाही आहे. त्यामुळे पुढचे 5 दिवस असं जगाला एक पद्धतीचा दिलासा आहे की आता हे जे अटॅक काउंटर अटॅक होत आहेत ज्याच्यामध्ये प्रचंड मोठं केवळ जीवितच नाही तर वित्तहानी देखील मोठ्या प्रमाणावरती होती आहे. त्यामुळे गेल्या 23 दिवसांमध्ये जे चिंतेमध्ये जग होतं त्याला काही प्रमाणात दिलासा मिळाला अशा स्वरूपाची परिस्थिती आहे. याचा परिणाम हा जागतिक बाजारपेठेमध्ये तेलाच्या किमतीवरती काही प्रमाणामध्ये झालेला आहे. त्याचप्रमाणे स्टॉक मार्केटवरती देखील याचा परिणाम सकारात्मक दृष्टिकोनातनं झाल्याचा आपल्याला दिसून येतोय. मात्र हा मोठा प्रश्न आहे की खरंच 5 दिवसानंतर हा संघर्ष थांबेल का? सगळ्या जगापुढचा हा अतिशय कळीचा प्रश्न आहे. सगळे भारतीय देखील याची आतुरतेने वाट बघत आहेत की हा संघर्ष लवकरात लवकर थांबावा, सीज फायर व्हावं, चर्चा व्हावी, यातनं काहीतरी मार्ग निघावा अशा स्वरूपाची परिस्थिती. पण 5 दिवसानंतर खरंच हा संघर्ष थांबेल का? आणि सगळ्यात महत्त्वाची बाब अशी आहे की डोनाल्ड ट्रम्प यांना 5 दिवसाचा हा पॉज घेण्याची गरज का भागली, का त्यांना ही गरज निर्माण झाली? डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुढे पहिले त्यांनी सांगितलं की 48 तासाचं मी अल्टिमेटम देतो आहे आणि नंतर त्यांनी हा अल्टिमेटम किंवा ही मुदत जी आहे ती वाढवली आणि त्यांनी ती 5 दिवसांवरती मुदत नेऊन ठेवलेली आहे. नेमकं डोनाल्ड ट्रम्पनी हे का केलंय, का कारण आहे याच्या मागचं, प्रथम तर ते आपण समजून घेणार आहोत. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडियावरनं जे सांगितलं आहे, जे ट्विट केलेलं आहे त्याच्यामधली शब्दरचना काय आहे ती आपण पहिले बघू. डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलेलं आहे की आम्ही इराणला दिलेली जी मुदत होती 48 तासांची, जी उद्या सकाळी संपती आहे, ती मुदत जी आहे ती आम्ही आता 5 दिवसांपर्यंत वाढवतोय. कारण काय आहे की आमची इराणबरोबर चर्चा चालू आहे, चर्चा सकारात्मक होती आहे, तडजोडीतनं मार्ग निघण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आम्ही आता ह्या चर्चेला वाव मिळावा, तडजोडींना वाव मिळावा म्हणून आम्ही 5 दिवसांपर्यंत ही मुदत वाढवतो आहे, अशा प्रकारचं डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केलं. त्याच्यापूर्वी म्हणजे कालच त्यांनी आणखीन एक ट्विट करत सांगितले की आमचे जे जे ऑब्जेक्टिव्ह होते, जे जे उद्दिष्ट होते इराणच्या विरुद्ध मिलिटरी ॲक्शन घेण्याचे, ते सगळे अचीव झालेत. आम्ही इराणचं जे न्यूक्लिअर इन्स्टॉलेशन्स होते, त्यांचे जे सगळे एनरिचमेंट प्रोग्राम जे होते, हे सगळे आम्ही उद्ध्वस्त केले. आम्ही त्यांचा मिसाईल प्रोग्राम उद्ध्वस्त केला. आम्ही त्यांची संपूर्ण जी डिफेन्समधली चेन ऑफ कमांड होती ती आम्ही उद्ध्वस्त केली. त्यामुळे आमचे जे ऑब्जेक्टिव्ज आहेत ते पूर्ण झालेले आहेत आणि त्यामुळे आता आपल्याला यामध्ये पुढे आणखीन जाण्यापेक्षा आता आपण चर्चेचा मार्ग आणि म्हणून आम्ही इराणबरोबर चर्चा करतो आहोत, अशा स्वरूपाचं अनेकदा डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडनं त्यांच्या ट्विटच्या माध्यमातून सांगितलं गेलं. मात्र मित्रांनो, खरी परिस्थिती जी आहे, ज्याला ग्राउंड रिॲलिटीज म्हणतो, या ग्राउंड रिॲलिटीज पूर्णपणे भिन्न असल्याचं, वेगळं असल्याचं आपल्याला दिसून येतं. आता आपण या गोष्टीचं पहिले तर विश्लेषण करू की डोनाल्ड ट्रम्प यांनी 5 दिवसाचा पॉज घेण्याचा किंवा 5 दिवस आम्ही संयम बाळगू अशा प्रकारचा निर्णय का घेतला. याच्यामागे 5 प्रमुख कारणं आहेत. मी तुम्हाला अगदी सहज सोप्या शब्दामध्ये आणि मुद्देसूद पद्धतीने समजून सांगतो. त्यातलं पहिलं जे कारण आहे ते म्हणजे जागतिक बाजारपेठेमध्ये तेलाच्या वाढलेल्या किमती. आणि या तेलाच्या वाढलेल्या किमती याची कदाचित कल्पना जेव्हा इस्रायल आणि अमेरिकेने हा अटॅक केलेला होता त्यावेळेला याची कल्पना फारशी झालेली नव्हती की इराणकडनं स्ट्रेट ऑफ हॉर्मुझचं ब्लॉकेड केलं जाईल. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधनं ज्या अरब देशांचं तेल त्याचं ट्रान्सपोर्टेशन होतं, विशेष करून सौदी अरेबिया असेल, UAE असेल, कतार असेल, या सगळ्यांमध्ये जे तेल निर्माण होतं आणि ते प्रामुख्याने स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधनं 1/5 ऑइल जगाला जे सप्लाय होतं ते प्रामुख्याने स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधनं होतं. भारताला सप्लाय होणारं 40% ऑइल
हे स्टेट ऑफ हार्मूजमधनं येतं. त्यामुळे स्टेट ऑफ हार्मूज हे आजपर्यंत कधीही बंद झालेलं नव्हतं किंवा त्याचं ब्लॉकेड हे करण्यात आलेलं नव्हतं. आखाताला काही संघर्ष नवीन नाही आहेत, इस्लामिक देशांना संघर्ष नवीन नाही आहेत. यापूर्वी इराण आणि इराकमध्ये फर्स्ट गल्फ वॉर झालं, सेकंड गल्फ वॉर झालं, त्यानंतर कंटिन्युअसली तिथं टेरर अटॅक्स होतात, त्याच्यानंतर तिथं नागरी उठाव अनेक झालेत, या सिव्हिल वॉर ज्याला आपण म्हणतो, या सगळ्या गोष्टींमध्ये पण स्टेट ऑफ हार्मूज हे कधीही बंद पडलेलं नव्हतं. त्यामुळे स्टेट ऑफ हार्मूज बंद पडेल किंवा त्याचं ब्लॉकेड केलं जाईल अशा प्रकारची कल्पना किंवा अमेरिकन जे प्लॅनर्स होते, इस्रायली प्लॅनर्स होते, त्यांना याची नव्हती. मात्र इराणने स्टेट ऑफ हार्मूज बंद करून दाखवलं, त्याच्यावरच्या ऑइल टँकर्सवरती अटॅक केले आणि त्यामुळे इन्शुरन्स कंपन्यांनी या ऑइल टँकर्सचे इन्शुरन्स काढण्यासाठी हात वर केले आणि त्यामुळे कोणत्याही ऑइल कंपन्या त्या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशनसाठी तयार नव्हत्या. आणि ऑब्व्हियसली जेव्हा वॉर सुरू झालं तेव्हा साधारणतः $70-72 ब्रेंट क्रूड ऑइलची प्राइस जी होती जागतिक बाजारपेठेमधली ती वाढून साधारणतः $120 पर्यंत जाऊन पोहोचली. आणि मित्रांनो, साधारणतः 2008 मध्ये एकदा अशाच पद्धतीने ऑइलची किंमत ही $150 क्रॉस झाली होती. आणि जर हे स्टेट ऑफ हार्मूज आणखीन काही काळ बंद राहिलं आणि इराणनी ज्या पद्धतीने अरब देशांच्या ऑइल रिफायनरीजवरती आता अटॅक करायला सुरुवात केलेली होती, जर ती सिच्युएशन कंटिन्यू राहिली असती तर तेलाची किंमत जागतिक बाजारपेठेमध्ये ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत ही $150 क्रॉस व्हायला वेळ लागला नसता. आता अमेरिकेला याची चिंता का बरं होती, हाही प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झाला असेल. तर त्याचं उत्तरही मी तुम्हाला सांगतो. मित्रांनो, अमेरिकेमधला जो सर्वसामान्य माणूस आहे, जो पेट्रोल आणि डिझेल विकत घेतो, ह्या पेट्रोल आणि डिझेल तो ज्या किमतीमध्ये विकत घेतो त्याची किंमत आणि जागतिक बाजारपेठेमध्ये तेलाची किंमत याच्यामध्ये एक प्रकारचं नातं आहे. म्हणून जो ब्रेंट क्रूड ऑइल आहे हा तेलाचा प्रकार नाही आहे, तर हा ऑइलचं प्राइस ठरवण्याचा एक बेंचमार्क आहे, किंमत ठरवण्याचा एक बेंचमार्क आहे. तशा पद्धतीने WTI जो वेस्ट टेक्सास इंडेक्स म्हणून ओळखला जातो, हा ऑइलचं प्राइस ठरवण्याचा एक बेंचमार्क आहे. त्याचप्रमाणे ब्रेंट क्रूड ऑइल हा देखील ऑइल प्राइस ठरवण्याचा बेंचमार्क, तो तेलाचा प्रकार नाही आहे. आणि त्यामुळे ब्रेंट क्रूड ऑइलच्या जागतिक बाजारपेठेमधल्या किमतींवरती अमेरिकेमधलं तेलाच्या किमती देखील विसंबून असल्यामुळे जर जागतिक बाजारपेठेमध्ये तेलाच्या किमती वाढल्या तर त्या अमेरिकेमध्ये देखील वाढणार, अमेरिकेच्या नागरिकांना त्याचा फटका बसणार. अमेरिकेमध्ये महागाई जी मोठ्या मुश्किलीने अमेरिकेने 2% खाली ठेवण्याचा, GDPच्या 2% खाली ठेवण्याचा प्रयत्न केला होता, ती वाढणार. आणि नोव्हेंबर 2026 मध्ये अमेरिकेमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण ज्याला मिड टर्म इलेक्शन्स आहेत, अमेरिकन काँग्रेसच्या, अमेरिकन हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि सिनेटसाठीच्या, आणि ज्या प्रामुख्याने अमेरिकन राष्ट्राध्यक्षाच्या 2 वर्षाच्या कामावरती अमेरिकन जनता मतदान करणार आहे. त्यामुळे या इलेक्शन्सवर त्याचा परिणाम झाला असता. त्यामुळे पहिलं कारण आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये जागतिक बाजारपेठेमध्ये तेलाच्या किमती आता आणखीन वाढू द्यायच्या नाही. आणि म्हणूनच डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियावरती टाकलेले आर्थिक निर्बंध, रशियाच्या तेलावरती टाकलेले निर्बंध हे उठवले, इराणच्या तेलावर टाकलेले निर्बंध ते देखील त्यांनी उठवले. आता हा त्यांचा सगळा प्रकार चालतो. पहिलं कारण आहे की वाढणाऱ्या तेलाच्या किमती. दुसरं महत्त्वाचं कारण आहे वाढणारा युद्धाचा खर्च. साधारणतः इनिशियल प्लॅनिंग यांची अशी असली पाहिजे होती इस्रायल आणि अमेरिकेची की साधारणतः 4 ते 5 दिवसात जर आपण एअर बॉम्बिंग्स केल्या तर हा रेजिम चेंज होईल आणि एक 4 ते 5 दिवस मॅक्स टू मॅक्स आठवडाभरापर्यंत हा संघर्ष चालेल. कारण ज्या पद्धतीने यापूर्वी अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये ऑपरेशन केलेलं होतं 2001 मध्ये, तेव्हा तिथं तालिबान गव्हर्नमेंट होतं. अमेरिकेने मिलिटरी इंटरव्हेन्शन केलं आणि विदिन 1 वीक तिथलं तालिबान गव्हर्नमेंट जे त्याला टॉपल केलं. अमेरिकेने सगळं आपल्या हातात घेतलं. नंतर त्यांनी व्हेनेझुएलामध्ये ऑपरेशन केलं. अगदी ट्रम्पच्या काळामध्ये रिसेंटली काही महिन्यांपूर्वी व्हेनेझुएलाचं ऑपरेशन 1 नाईट चाललं, सक्सेसफुल ठरलं. त्यामुळे कदाचित ते ह्या इम्प्रेशनमध्ये असतील की आम्हाला इराणमध्ये पण अशा स्वरूपाचं ऑपरेशन करून आम्ही सहज आठवड्याभरात ते करू. पण तसं झालं नाही. आता बघा मित्रांनो, या 23 दिवसांमध्ये अमेरिकेचा एकूण ह्या संघर्षावरचा, युद्धावरचा जो खर्च आहे हा साधारणतः $14 अब्ज एवढा प्रचंड आहे, $14 बिलियन. आणि साधारणतः प्रति दिवशी तो $500 बिलियन वाढतो आहे. त्यामुळे हा जो वाढणारा खर्च आहे, ज्या डोनाल्ड ट्रम्पनी प्रामुख्याने प्रयत्न केले
की कर्जाच्या विळख्यामध्ये अडकलेल्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला, अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचा जेवढा आकार आहे त्याच्यापेक्षा जास्त अमेरिकेवरती कर्ज आहे. अमेरिकेला कर्जाचा हप्ता भरण्यासाठी आणि जो ट्रेड डेफिसिट त्यांचा निर्माण झाला आहे तो कॉम्पन्सेट करण्यासाठी $1 ट्रिलियन कर्ज प्रतिवर्षी घ्यावं लागतं. त्या अमेरिकेला या कर्जाच्या विळख्यातनं सोडवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ धोरण अवलंबलं होतं. आणि आता त्यांना असं जाणवतंय की हा खर्च प्रचंड वाढत चालला आहे आणि आता हा खर्च भविष्यामध्ये आणखीन वाढणार आहे. त्यामुळे वाढणारा खर्च हे दुसरं महत्त्वाचं कारण होतं. तिसरं महत्त्वाचं जे कारण आहे ते म्हणजे डोमेस्टिक सपोर्ट. हा डोमेस्टिक सपोर्ट म्हणजे मी तुम्हाला 2 उदाहरणं देतो, इस्रायलचं आणि अमेरिकेचं. आज इस्रायलकडनं इराणच्या विरुद्ध जी ॲक्शन घेतली गेली आहे, साधारणतः 90% जास्त इस्रायलची जनता ही पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निर्णयाच्या पाठीशी उभी राहिलेली आहे. मात्र हा प्रकार तुम्हाला अमेरिकेच्या बाबतीमध्ये दिसून येत नाहीये. अमेरिकेमध्ये काही रिसेंट सर्वेज केले गेले, फार CNN कडनं एक सर्वे केला गेला, त्यामध्ये दिसून येत आहे की साधारणतः 10 पैकी 7 अमेरिकन जे आहेत हे प्रामुख्याने या मिलिटरी इंटरव्हेन्शनचा किंवा इराणच्या विरुद्ध जी लष्करी कारवाई केली गेली त्याचा विरोध करताना दिसून येत आहेत. आणि हा विरोध इथपर्यंत वाढलेला होता की त्यांच्या नॅशनल काउंटर टेररिझम सेंटरचे प्रमुख आणि ज्यांची अपॉइंटमेंट खुद्द डोनाल्ड ट्रम्पनी केलेली होती, जे रिपब्लिकन पक्षाचे कडवे समर्थक होते, त्यांनी पण राजीनामा दिला. आणि राजीनामा देताना पण त्यांनी सांगितलं की त्यांनी डोनाल्ड ट्रम्पच्या या मिलिटरी इंटरव्हेन्शनचा विरोध केला होता. त्यानंतर जे अत्यंत अमेरिकेतला ज्याला काऊ बेल्ट म्हणला जातो, जो डोनाल्ड ट्रम्पचा वोटिंग बँकचा सगळ्यात मोठा समर्थक आहे, त्यांच्या बाबतीमध्ये देखील ज्या रिॲक्शन्स येताना दिसत होत्या त्या फारशा सकारात्मक अशा स्वरूपाच्या नव्हत्या. आणि त्यामुळे अमेरिकेमध्ये याला फारसा सपोर्ट, विशेष म्हणजे अमेरिकन काँग्रेसकडे यांनी पुन्हा $200 मागणी केली होती. अमेरिकेच्या पेंटागॉन म्हणजे डिफेन्स डिपार्टमेंटने हा एक तर खर्च वाढत चालला आहे आणि लोकांचा सपोर्ट म्हणावा तेवढा मिळत नाही आहे. आणि त्याचा परिणाम कुठेतरी नोव्हेंबर 26 मधल्या निवडणुकांवर होणार होता. त्यामुळे तिसरं तुम्हाला कारण जे दिसून येत आहे, पहिलं जो होता तो म्हणजे ऑइलच्या प्राइजेस, दुसरं जे कारण मी सांगितलं ते म्हणजे युद्धावरचा वाढता खर्च, आणि तिसरं म्हणजे डोमेस्टिक सपोर्ट. आता चौथ्या कारणाकडे आपण जाऊ. चौथं कारण असं होतं की अमेरिकेला असं वाटत होतं की स्टेट ऑफ हॉर्मुझचं जेव्हा ब्लॉकेट झालं त्यावेळेला स्टेट ऑफ हॉर्मुझमधनं ज्या देशांसाठी तेल जातं ते देश आपल्याला मदत करतील आणि स्टेट ऑफ हॉर्मुझमधनं जे ऑइल टँकर जातात त्याला एस्कॉर्ट करण्यासाठी आपलं सैन्य पाठवतील. आणि त्या पद्धतीने त्यांनी विशेष म्हणजे नॅटो, जी अमेरिकेच्या नेतृत्वाखाली 1949 मध्ये तयार झालेली लष्करी संघटना आहे, जिने आपलं अस्तित्व अजूनही टिकवलेलं आहे, या संघटनेच्या सदस्य देशांना त्यांनी अपील केलं. पण त्या सदस्य देशांनी एक्सेप्ट इंग्लंड जर तुम्ही सोडला तर कोणीही सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. आणि त्यामुळे ते देखील या स्टेट ऑफ हॉर्मुझमध्ये आपलं सैन्य उतरवायला तयार नव्हते. अमेरिकेचे एशिया पॅसिफिकमधले मित्र जपान, साऊथ कोरिया हे देखील फारसे उत्साही या सगळ्या संघर्षामध्ये पडण्यासाठी नव्हते. त्यामुळे चौथा जो प्रकार झाला तो म्हणजे जेवढा सपोर्ट त्यांना अपेक्षित होता या सगळ्यांकडनं तो मिळाला नाही. आता पाचव्या कारणाकडे आणि शेवटच्या कारणाकडे मी येतो, तो म्हणजे अशा स्वरूपाच्या काही बातम्या व्हायरल व्हायला लागल्यात की काही डिफरन्सेस अकर झालेले होते. ते प्रामुख्याने कारण अमेरिकेचा एकमेव आलाय या संपूर्ण संघर्षामध्ये जो होता सहकारी तो इस्रायल होता. मात्र अशा काही गोष्टी आल्या, खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं की बेंजामिन नेतन्याहूला मी सांगितलं होतं की तुम्ही नतंज असेल किंवा जे खर्ग आयलंड आहे त्याच्या संदर्भात जे इस्रायलकडनं अटॅक झालेले होते ते तुम्ही अटॅक करू नका. त्यामुळे अशाही बातम्या पुढे आलेल्या होत्या. अमेरिकन मीडियाकडनं पण आल्या होत्या, ब्रिटिश मीडियाकडनं म्हणजे युरोपियन मीडियाकडनं पण आल्या होत्या की काही डिफरन्सेस आता तयार व्हायला लागलेत इस्रायल आणि अमेरिकेमध्ये. आणि त्यामुळे हे डिफरन्सेस येत्या काळामध्ये वाढण्याची शक्यता असू शकते जर वॉर स्ट्रेच होत गेलं तर. त्यामुळे ही 5 प्रमुख कारणं होते ज्यामुळे डोनाल्ड ट्रम्प काहीतरी याच्यातनं एक्झिट घेण्याचा, कशा पद्धतीने एक्झिट घेता येईल या दृष्टिकोनातनं विचार करत होते. आणि त्यामुळे काही देशांना मध्यस्थी करायला पण सांगितलं गेलं होतं, सौदी अरेबियाला सांगितलं गेलं होतं, कतारला सांगितलं गेलेलं होतं. आता आपण कळीच्या मुद्द्याकडे येऊ की काही का होईना निदान 5 दिवसासाठी हा संघर्ष थांबल्याचं आपल्याला दिसून येतं आहे. म्हणजे अर्थात त्याच्यामध्ये काही बॉम्बिंगचं अजूनही चालू आहेत. तुम्ही दूरदर्शनवरनं किंवा म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स मीडियामधनं सगळीकडे पाहत असाल या सगळ्या गोष्टी, तर तुम्हाला अजूनही काही आवाज बॉम्बचे वगैरे किंवा त्याच्या स्वरूपाचे व्हिज्युअल्स बघायला मिळतात. आता ह्या सगळ्यामध्ये मजेशीर भाग बघा काय आहे की हे सगळे निर्णय, सगळे ट्विट्स हे सगळे एकतर्फी आहेत की काय अशा प्रकारचं वातावरण निर्माण व्हायला वाव आहे.
हे एकतर्फी का बरं आहे? डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं की आम्ही इराणबरोबर चर्चा करतो आहोत, चर्चेमधनं सकारात्मक मार्ग निघतो आहे, तडजोड होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे चर्चा आणखीन व्हावी यासाठी आम्ही हा निर्णय घेतला. इमिजिएटली इराण असं सांगतो आहे की अशा कोणत्याही प्रकारची चर्चा चालूच नाही आहे. आम्ही कोणत्याही प्रकारची चर्चा अमेरिकेबरोबर करत नाही आहोत. अमेरिकेच्या कोणत्याही अटी आम्ही मान्य करायला तयार नाही आहोत. आता त्यांनी सांगितलंय की ज्या वेळेला डोनाल्ड ट्रम्प यांनी काल इराणला धमकी दिली होती की आम्ही तुमचे पॉवर प्लांट्स जे आहेत ते उद्ध्वस्त करून टाकू, ही धमकी अतिशय गंभीर स्वरूपाची होती. लक्षात घ्या, इराणचा थर्मल पॉवर्सचा, इराणच्या ऊर्जेचा जो प्रमुख स्रोत आहे तो थर्मल पॉवरमधनं आहे आणि हा जो थर्मल पॉवरचा त्यांचा सगळ्यात मोठा जो प्लांट जो आहे तो बुशेरचा प्लांट असं म्हणतात. या बुशेरच्या प्लांटमध्ये ऑलमोस्ट इराणला म्हणजे 90,000 मेगावॅट एवढ्या इलेक्ट्रिसिटीचं जनरेशन बुशेरच्या प्लांटमध्ये होतं आणि अमेरिका हा बुशेरचा प्लांट उद्ध्वस्त करणार होती. लक्षात घ्या, हा जो प्लांट आहे याच्यामधनं युरेनियमच्या इनरिचमेंटमधनं सुद्धा एनर्जी क्रिएट केली जाते. पण जर या प्लांटवरती अटॅक झाला असता तर जे रेडिएशन झालं असतं, या रेडिएशनमधनं पर्शियन गल्फ जो आहे, या पर्शियन गल्फमधलं पाणी जे आहे ते पोल्यूट झालं असतं आणि ते जर पाणी पोल्यूट झालं असतं तर अरब देशांना जो पाण्याचा मुख्य स्रोत आहे ते म्हणजे डिसॅलिनेशन प्लांट्स, हे डिसॅलिनेशनचा प्लांट्समध्ये जे समुद्राचं पाणी, खारं पाणी हे शुद्धीकरण केलं जातं आणि मग ते अरब देशांना, ते तिथल्या सर्वसामान्य लोकांना पुरवलं जातं. यासाठी जे पाणी येतं ते पर्शियन गल्फमधनं येतं आणि हा जो बुशेर प्लांट आहे हा जर उद्ध्वस्त झाला असता किंवा तिथनं रेडिएशन झालं असतं तर त्यामुळे पर्शियन गल्फचं पाणी हे अफेक्ट झालं असतं आणि त्यामुळे डिसॅलिनेशन जे प्लांट्स आहेत ते पूर्णपणे पोल्यूट झाले असते आणि लाखो लोकांना त्याचा फटका बसला असता. दुसरं महत्त्वाचं की इराण जी इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो ती केवळ स्वतःसाठी करत नाही, तर इराण पाकिस्तानला एक्सपोर्ट करतो, इराण इराकला एक्सपोर्ट करतो, इराण अफगाणिस्तानला एक्सपोर्ट करतो. त्यामुळे या देशांची इलेक्ट्रिसिटी पण इराणवर डिपेंडंट आहे. त्यामुळे इराणचे पॉवर प्रोजेक्ट्स उडवणं हा धोकादायक झाला असता आणि इराणने सांगितलं की तुम्ही जर आमचे पॉवर प्रोजेक्ट उडवले तर आम्ही ह्या अरब देशांमधले, तुमच्या मित्र देशांमधले जे सगळे डिसॅलिनेशनचे प्लांट्स आहेत ते आम्ही उडवून टाकू. त्याचप्रमाणे ज्या अमेरिकन IT कंपन्या आहेत आणि त्या IT कंपन्यांनी अनेक UAE सारख्या ठिकाणी, दुबईमध्ये अनेक ठिकाणी IT हब्स तयार केलेले आहेत, मग त्या गुगल असेल, मायक्रोसॉफ्ट असेल, यांचे IT इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही उद्ध्वस्त करून टाकू. अशा प्रकारची त्यांनी, इराणने देखील तात्काळ धमकी दिली. आणि आता जेव्हा डोनाल्ड ट्रम्प म्हणतात की 5 दिवसांसाठी आम्ही हा संघर्ष थांबवतो आहोत, आम्ही इराणला मुभा देतो आहोत, चर्चा चालली आहे, याला इराणने आउटराईटली रिजेक्ट केलेलं आहे. आणि त्यांची एकच कंडिशन आहे, अतिशय महत्त्वपूर्ण कंडिशन त्यांनी टाकली आहे आणि ही अट अमेरिकेला मान्य होणं शक्य नाही. ती अट काय आहे? ते इराणने सांगितलंय की अमेरिकेने आपलं जे मिलिटरी इन्फ्रास्ट्रक्चर, आपले जे डिफेन्स बेसेस, एअर बेसेस आखातामध्ये आहेत, आखाती देशामध्ये आहेत, त्यांना वाइंड अप करा, त्यांना गुंडाळून टाका, ते तिथनं पूर्णपणे काढून टाका आणि परत अमेरिकेने आखातामध्ये लष्करी दृष्टिकोनातून हस्तक्षेप करता कामा नये. अमेरिकेने गॅरंटी दिली पाहिजे की भविष्यामध्ये कधीही अमेरिका इराणवरती कोणत्याही प्रकारची मिलिटरी ॲक्शन घेणार नाही. अशा प्रकारचं ॲश्युरिटी इराणला पाहिजे आहे की अमेरिकेचे मिलिटरी बेसेस आखातामध्ये नको आणि इराणवरती भविष्यात कोणत्याही प्रकारचा अटॅक होणार नाही. ही कंडिशन कोणत्याही परिस्थितीत डोनाल्ड ट्रम्पला ॲक्सेप्ट होणं हे इम्पॉसिबल आहे, शक्यच नाही आहे. आणि आता याचं कारण असं आहे की इस्रायल अमेरिका अत्यंत क्लोज फ्रेंड्स आहेत आणि इस्रायल आणि इराण ह्या दोघांसाठी हा संघर्ष सर्व्हायव्हलचा आहे, अस्तित्वाचा आहे आणि त्यामुळे अमेरिका हा इस्रायलच्या पाठीशी आहे. त्यामुळे अमेरिका कोणत्याही परिस्थितीमध्ये आपले मिलिटरी इन्फ्रास्ट्रक्चर हे तिथनं काढू शकत नाही आहे. त्यामुळे इराणची ही अट पूर्ण होईल अशी शक्यता नाही आहे. त्यामुळे 5 दिवसानंतर हा संघर्ष त्वरित थांबेल अशी शक्यता सध्या तरी धूसर वाटते आहे, कारण याला इराणकडनं कोणत्याही प्रकारचा दुजोरा दिला गेलेला नाही आहे. जगाची प्रार्थना हीच आहे की हा संघर्ष लवकरात लवकर थांबावा, तेलाच्या वाढलेल्या किमती परत पूर्वपदावरती याव्यात, जो नॅचरल गॅसचा, LNGचा जो सगळा प्रॉब्लेम निर्माण झाला तो पूर्ववत व्हावा, स्टेट ऑफ हॉर्मुझ ओपन व्हावी आणि त्याच्यावर डिपेंडेंट असणाऱ्या देशांच्या अर्थव्यवस्था यांना पुन्हा एकदा उभारी यावी, अशा प्रकारची प्रार्थना आहे. आता बघावं लागेल की पुढच्या 5 दिवसांनंतर कशा पद्धतीच्या डेव्हलपमेंट्स होतात. खरंच इराण अमेरिकेने टाकलेल्या अटी मान्य करू शकतो का,
हे सगळे एकाच टेबलवरती चर्चेसाठी येऊ शकतात का? ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मात्र त्वरित जो इराणकडनं रिस्पॉन्स आलेला आहे तो मात्र हा जो आशेचा किरण दिसत होता त्याच्यावरती पूर्णपणे पाणी टाकणारा आहे. कारण इराणने आउटराइटली सांगितलेलं आहे, कोणती तडजोड आम्ही करणार नाही, कोणत्या चर्चा आम्ही करणार नाही. आमची एकच अट आहे, अमेरिकेने आखातामधनं जावं आणि ती अट मान्य असेल तरच कुठेतरी तडजोड होऊ शकते. आणि त्यामुळे या प्रश्नावरती सगळ्या गोष्टी अडून असल्यामुळे पुढच्या 5 दिवसात काय घडतं याच्याकडे जगाचं लक्ष लागून आहे.